नमस्कार. आज आहे श्रावणातला दुसरा शनिवार. तुम्हाला तर माहिती आहे माझ्या पायाचं थोडंसं प्रॉब्लेम म्हणजे ऑपरेशनच झाले आणि आज उपास पण आहे. श्रावणातला दुसरा शनिवार पण आहे. आराम करून घेतला आहे मी थोडे दिवस, 10-12 दिवस दिलं सुनबाईने. खूप आराम झाला. आता पण ती नकोच बोलत होती. माझा उपास पाऊस बाहेर पडतो आहे, गणपतीची तयारी. तर आज त्यांना बोलले तुम्ही जाऊन बाहेर गणपती बुक करावं लागतं. तसं ते गणपती बघायला गेले आणि ते सगळी तयारी करून ठेवली. ते फक्त मला जमेल तसं बोलले काम करा, काही करण्याची गरज नाही बोलली. तरीसुद्धा मी थोडंफार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. ते झटकीपट करणार आहेत रेसिपी. जे काही नैवेद्याला लागणार आहे ना ते झटकीपटच करणार आहे. त्यासाठी बघा तिने कसं सगळं कापून ठेवलेलं आहे. पडवळची भाजी कापून ठेवले, कांदा कापून ठेवला आहे भाजीला, टमॅटो, जे काही साहित्य असेल ते तिने सगळी तयारी करून ठेवलेली आहे. वाटण तर मी आजारी पडायच्या आधीच करून ठेवलेलं वाटण. वालही तिने सोलून ठेवलेले आहे. काल तिने वाल सोलून ठेवले कारण तिला आज जायचं होते. आज सकाळी पण ती घाईघाईत बोलत होती, आई मी करूनच जाते. म्हटलं काही गरज नाही, तू तिकडचंच आटप. कोणतरी घरातलं आटपलं तर बाहेरचं पण कामाला लावू. तिला थोडंसं वेळ भेटतो ना करायला. त्यांचं ऑफिस असतं, आठवडाभर ऑफिस असतो. त्यानंतर त्यांना ज्या 2 सुट्ट्या भेटतात त्याच्यामध्ये काही ना काहीतरी का आता हा हप्ता आमचा पूर्ण ह्याच्यात थोडंसं आरामात जाईल. का माझ्या पण पायाला आरामाची गरज आहे अजून. त्यामुळे आज म्हटलं मी थोडाफार तू करून ठेवलंस ते मी करते. उद्यापासून पण तिची ड्युटी चालू होईल. पुढच्या हप्त्यात शिफ्टिंग चालू होते. म्हणजे तिलाही वेळ भेटत नाही. तर म्हटलं चला आपण करून घेऊया. इथे मी कुकर ठेवलं, सगळं झटाझट करणार आहे मी. कुकरमध्ये मी आपण वालाचं बिरडं शिजवून घेणार आहे. 8-10 दिवस तिने माझी खूप काळजी घेतली. 10 दिवस जास्त झाले मला वाटतं. तिने काळजी घेतलेली. तर आपल्याला पण थोडंफार तिची पण काळजी घेणं जरुरीचं आहे ना. तसं कुकर गरम झालं का तेल ओतून घेऊया. लसूण टाकला 4 ठेचलेला, हिंग, कांदा, कढीपत्ता मी म्हणून टाकते कारण कढीपत्ता उडतो ना तेलामधून, तेल उडतं. थोडंसं परतून घ्यायचं. तर कांदा परतून झालं का आपण वालाचं बिरडं टाकणार आहे. तर जर असं मोठा गॅसवरती आपण परतून घेऊया. कुकरमध्ये ते लवकर शिजतं म्हणून जास्त परतवण्याची काही गरज नसते. आता थोडीशी हळद, जसं लाल तिखट तुम्ही जर खाता तसं टाका. मी आपला साठवणीतला मसाला असतो वर्षभराचा, तो मी 2 चमचे टाकते. टमॅटो ऑप्शन आहे, टोमॅटो आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. किंवा काही जण कोकम टाकतात, तेही टाकलं तरी चालेल. त्याच्यामध्ये मी वाटण, कांदा, खोबरा, लसूण व्यवस्थित भाजून त्यामध्ये आलं पण घेतलं होतं, कोथिंबीर थोडीशी टाकली होती, भाजून वाटण करून ठेवलं होतं. वाटण जसं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे किंवा रस्सा पाहिजे तसं वाटण टाकून घ्यायचं. त्याला बारीक गॅसवरती थोडंसं परतून घेतलं मी. त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तसं मीठ चालू पुरतं आधी 1 चमचा टाकून घेते मी आणि पाणी ओतून घ्यायचं. तर आता मोठ्या गॅसवरती उकळ येऊन द्यायची. आज अगदी मी झटकीपट रेसिपी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. मी आज काय काय बनवलं ते. त्याला उकळ आली, बारीक गॅस करायचा, झाकण लावून शिट्टी लावायची. बारीक गॅसच ठेवायचा आणि एकच शिट्टी काढायची, जास्त शिट्टी नाही काढायची आपल्याला. ते मी भाजीची तयारी करते. पडवळ आहे त्यात मीठ टाकून ठेवलेलं, त्याला तर थोडंसं मी चुरून घेते आणि ह्याच्यातलं पाणी काढून घेते. कढई तापली, तेल ओतून घेऊया. मग थोडंसं तेल जास्तच टाकलं आहे. तेल तापलं आहे आपलं. थोडंसं बारीक गॅस करून पापड फ्राय करून घेणार आहोत. आपल्या इकडे पापड तळता तळता कुकरची शिट्टी झाली, गॅस बंद करायची.
तो काय कर, पापड तळून झाले. त्याला झाकण नाही लावायचं लगेच, नाही तर वाफ सुटून नरम होतात. त्यामुळे त्याला साईडला असं उघडं ठेवायचं. मिरच्या घेतल्या तुम्ही उभ्या अशा मध्ये कापून घेतलेल्या आहेत. थोडंसं काहीतरी चटपटीत म्हणून मी सावलेलं नाही याला, फ्राय करून घ्यायचं. त्या मिरच्या अशा अर्ध्यात बाहेर काढून घ्यायच्या. उपास बरोबर चटपटीत पाहिजेच ना काहीतरी. मिरच्या झाल्या काढून. 3 लसूण ठेचलेल्या, थोडंसं हिंग, कांदा कापलेला, अंदाजे कांदे घ्या, मिरच्या कापलेल्या बारीक 4. थोडंसं आधी मीठ टाकायचं, कारण ती भाजी शिजवून खूप कमी होते. त्यामुळे आधी थोडंसं कांदा शिजायला मीठ टाकते. थोडंसं असं शिजून देऊया. मीठ टाकल्याने ना कांदा लगेच शिजतो. आपला कांदा इथे शिजेपर्यंत आपण ह्या ज्या मिरच्या फ्राय करून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. जेवताना अगदी भाजी नशी डाळ भात आणि मिरची घेतली ना तरी तिखट खाणाऱ्यांसाठी खास. आपला कांदाही शिजलेला आहे. त्याच्यामध्ये पडवळ ही आपण मीठ लावून चुरून परत धुवून घेतलेली आहे. भाजीला परतून घ्यायची. त्याचं झाकण ठेवायचं. 2 मिनटं त्याला ठेवायचे. फक्त मध्ये येऊन आपण परतून जायचं. आपल्याला पडवळची भाजी टाकली आपण. इथे डाळ भातचं कुकर लावतो आपण. त्यात आपण हे डाळ आणि भात दोन्ही पण स्वच्छ धुवून घेणार आहोत. आपली डाळ धुवून झाली. त्याच्यामध्ये कांदा टमॅटो कापलेला, त्याच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही लसूणही टाकू शकता, जिरं टाकू शकता. मी फक्त कांदा आणि टमॅटोच टाकते कारण पिहू खाते ना. अर्धा कांदा घेतलेला आणि अर्धा टमॅटो घेतलेला आहे. तांदूळ डाळ स्वच्छ धुवून आता आपण ते कुकरला लावून घेतो. तर ह्याला पण आपण शिट्ट्या काढून घेणार आहोत. आता इथे डाळाचा कुकर लागला. इथे आपली भाजी बघूया आपली. थोडंसं झाकण ठेवलेलं त्यामुळे भाजीला पाणी सुटलं आहे. खोबरं टाकून घेणार. तुम्हाला जर भाजीत मीठ कमी वाटत असेल तर मीठ टाकून घ्या. सेपरेट तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही व्हिडिओ परत दाखवेल एकदा. भाजी मी 2-3 मध्ये बघून गेलेली, परतवून गेली होती. डायरेक्ट मी अशी बघितली नाही, आता खाली कधी कधी करपून जाते ना. आता आपली भाजी झालेली आहे. इथे आपलं कुकर झालं आहे. डाळही शिजवून झालेली आहे. टोप ठेवलं गॅसवरती. आपण तेल ओतून घ्यायचं. अगदी साधं सोपं वरण करणार आहे मी. अगदी साधं सोपं वरण जे प्रत्येकाच्या घरात बनतं तसं. थोडीशी राई मी थोडी टाकते. जिऱ्याचं प्रमाण जास्त टाकते. मी वरण खाते त्यामुळे मी जास्त काही कोथिंबीर टाकत बसत नाही. हिंग टाकतो थोडंसं. थोडीशी हळद, घट्ट पातळ जसं पाहिजे तसं वरण करायचं. चवीपुरतं मीठ. करपलेली फोडणी आवडते म्हणून मी करपलेली करते. करपवते थोडीशी. वास करपलेलं ना छान येतं. तुम्हाला जर कमी करपले नको असेल तर जिरं थोडंसं कमी जावं. त्याला उकळ येऊन देऊया. तो पण ते बघा हे मी छोटं आज नरसी आहे ना, शनिवार आहे श्रावणातला. तर नरसिंहासाठी मी भाकऱ्या केल्यात. ही आपली पडवळची भाजी तुम्ही बघितलीतच. भाकऱ्या बघितल्या तुम्ही, पडवळची भाजी बघितली. आता वालाचं गिरडा पण बघा. पूर्ण हवा गेलेली आहे. झाकण काढून बघायचं. मस्त शिजलेले आहे बघा. चल आता आपण नैवेद्य भरून घेऊया. नरसाईच्या 7 भाकऱ्या असतात आमच्याकडे. घरच्या देवाचे 2 नैवेद्य असतात. 2 थोडी ते पण
दही, अशी साखर. पायामुळे उभं राहता येत त्यामुळे गोड बनवलं नाही म्हणून दही आणि साखरच लावले आज. आपलं हे देवाचं भरलेलं ताट आहे. आता आपण नैवेद्य दाखवून येऊया. आणि आजचा माझा हा जो मेनू घाई गडबडीत केलेला तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका, शेअरही करा. केळीचं पण नसल्यामुळे मी ताटातच नैवेद्य दाखव